परम आदरणीय श्री मनोहरलाल जी खट्टर साहब, केंद्रीय ऊर्जा मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, आमचे सहकारी मंत्री श्री गिरीश महाजन, दादा भाऊसे, खासदार वाजे साहेब, श्रीमती देवयानी फरांदे, डॉक्टर राहुल आहेर, भारतीताई पवार, राहुल डिकले, सरोज अहिरे आमदार, आशीष सिंगजी, श्री आर सुधीर, गेडाम साहेब, संदीप कर्णिक, जलद शर्मा, श्री विजिस कराळे, बाळासाहेब पाटील, मनीषा खत्री, इतर सर्व माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा हा दिवस अतिशय एक ऐतिहासिक क्षण घेऊन नाशिकसाठी आलेला आहे। मनोहरलाल जी खट्टर साहब, आपका नाम खट्टर नहीं कट्टर होना चाहिए, जो एक श्रद्धा के प्रति भी आप कट्टर है और कर्म के प्रति भी आप कट्टर है। आपने जब लेटर हमारा गया तो सामने से खुद उन्होंने पूछा कि कब करना है, मैं आ रहा हूं, इसलिए मैं कहा। और हमारे जो है या महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास घेणारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत। आता ही एक जी आहे CPIR, ही जी प्रयोगशाळा, ही केवळ प्रयोगशाळा नाही तर एक विद्युत सुरक्षेची, संशोधनाची आणि उद्योग विश्वाला एक दिशा देणारी अशा प्रकारची एक महत्त्वाची संस्था आहे। आपण पाहताय ती विद्युत उपकरणं आहेत, ट्रान्सफॉर्मर्स आहे, केबल, स्विच गिअर्स यांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार चाचणी करण्याचं एक केंद्र म्हणजे CPIR आहे। आपल्या इथं जे आहेत महिंद्रा अँड महिंद्रा आहेत, सिमेंट्स आहेत, किर्लोस्कर आहे, ABB आहे, क्रॉम्प्टन आहेत, श्रीराम इलेक्ट्रिक आहेत, या सर्व बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या इथे या क्षेत्रामध्ये उत्पादन करतायत। आणि मला असं वाटतं 2012-13च्या दरम्यान इथे या इलेक्ट्रिक गुड्स जे आहे सामान आणि कारखान्यांनी एक भलं मोठं जे आहे एक्झिबिशन भरवलं होतं। आणि त्यावेळेला मी तिथे गेलो, पालकमंत्री होतो म्हणून बोलवलं गेलो, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एवढं चांगलं काम करतो आहोत, प्रचंड प्रमाणावर आमचं प्रोडक्शन आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रोडक्शन आहे, परंतु ते जर आम्हाला परदेशात पाठवायचं असेल, आणि आमच्याकडे परदेशातल्या मोठ्या ऑर्डर्स आहेत, पण ते जर पाठवायचं असेल तर आम्हाला भोपाळला सॅम्पल पाठवा, बँगलोरला पाठवा, आणि 3-3 महिने त्याची दाद फिर्याद होत नाही, आणि आमच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या ऑर्डर्सवर फार मोठा परिणाम होतो। त्यामुळे आपल्या इथं जे आहे ही टेस्टिंग लॅब झाली पाहिजे। आणि मग आम्ही तुरंत कामाला लागलो ताबडतोब। त्यावेळेला हे आपले समीर भुजबळ जे आहेत ते खासदार होते, त्यांना म्हटलं बाबा ते आता हे तुम्ही दिल्लीचं आता ही कंपनी आहे तुमची भारत सरकारची संस्था, यांच्याशी तुम्ही संपर्क साधा। आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला 100 एकर जागा पाहिजे। विलास पाटील इथे कलेक्टर होते, त्यांनी ताबडतोब आम्ही 1 महिन्याच्या आत ही जागा इथं त्यांना देऊ केली। ताबडतोब या संस्थेचे जे प्रमुख आहेत ते इथे आले नाशिकमध्ये, आणि आमच्यासमोर ताबडतोब तो MOU वगैरे जे आहे साईन करण्यात आला। प्रचंड खर्च आहे। मला असं वाटतं की एकूण जो काही जी काही डेव्हलपमेंट आपण पाहतो आहोत त्यातल्या आतली जी इक्विपमेंट्स पाहतो आहोत ती साधी नाही आहेत, हजारो कोटी रुपयाची आहेत, 1000 कोटी रुपयाचं कदाचित याच्यामध्ये आतापर्यंत जी इन्व्हेस्टमेंट असेल। आणि मग इथे जे आहेत 27 जुलै 2013ला आपण बैठक घेतली, काम सुरू झालं। 1 महिन्याच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ते CPIRचे जे महादेशक आणि कलेक्टर यांच्यामध्ये MOU झाला। ही लॅबची उभारणी 1 दिवसात झालेली नाही आहे,
गुंतागुंतीचं काम आहेच, परंतु अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला नाशिकला जे आहे हे इलेक्ट्रिक हब बनवायचं आहे. मुख्यमंत्री महोदय, मी नेहमी सांगतो की आम्हाला जे आहे नाशिकमध्ये पोल्युशन करणारे कारखाने नको. आम्हाला एज्युकेशनल हब, मेडिकल फॅसिलिटीज त्याच्यासाठी, टुरिझमच्या बाबतीमध्ये, IT च्या बाबतीमध्ये आणि ह्या शेतीवर अवलंबून असले किंवा शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे कारखाने, या अशा प्रकारचे कारखाने आणि धूर न फेकणारे. मध्ये एक आग लागली इथे नाशिकपासून 10-15 किलोमीटरवर आणि एवढी काजळी एवढी पसरली की संपूर्ण गाव जे आहेत कलेक्टरांनी जे आहेत खाली केली. आता हे जर इकडे नाशिकमध्ये झालं तर गडबड. आणि म्हणून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की या प्रकारचे जे आहेत अधिकाधिक ज्या आहेत संस्था ज्या आहेत ह्या आमच्या इथं आल्या पाहिजेत. रोजगाराची तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे, पण नाशिकचं जे आहे वैभवसुद्धा निश्चितपणे वाढणार आहे. आणि आपले प्रधानमंत्री यांनी जे नेहमी सांगतात मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, तर ही जी काही लॅबोरेटरी आहे, इटाली असेल, इराण असेल, हॉलंड असेल, अनेक महत्त्वाचे देश की जिथे ह्या अशा प्रकारच्या लायब्ररीज या लॅबोरेटरीज आहेत, कॅनडा वगैरे, त्यांच्या तोडीचं हे काम आहे. त्यांच्या बरोबरीनं हे त्यांच्या समपातळीमध्ये यांची ही कपॅसिटी राहणार आहे आणि यांचं कर्तृत्व राहणार आहे. आणि म्हणून आपल्या इथे जे आहेत या इलेक्ट्रिकच्या उत्पादनासाठी इतरत्र असणारे किंवा परदेशात असणारे अनेक उद्योग सुद्धा इथे येऊ शकतात. पाहिजे काय असतं त्यांना? एअरपोर्ट हवा असतो, पाणी हवं असतं, वीज हवी असते, हे अशा प्रकारच्या टेस्टिंग लॅब्स हव्या असतात. आणि विशेष म्हणजे जे आहे स्किल्ड लेबर त्यांना पाहिजे आहे. आणि त्यासाठी या नाशिकमध्ये अतिशय चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत, जेथून उत्तम प्रकारचे जे इंजिनियर्स सर्व क्षेत्रातले, म्हणजे इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, IT असेल, सगळे हे सगळं तयार होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या इथे आहे आणि म्हणून इथे जे आहे निश्चितपणे जे आहे फार मोठ्या प्रमाणावर जे आहे आपल्या इथल्या या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. मी अधिक आपला वेळ घेणार नाही, परंतु जे आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा नाशिकसाठी जे आहेत निश्चितपणे काही जे उद्योग जे आहे आणण्यासाठी पावलं टाकलेली आहेत. त्या संदर्भामध्ये ते स्वतःच बोलतील. पण मी पुन्हा एकदा ही लॅबोरेटरी इथे आल्याबद्दल मी या CPRI यांचे उद्योग केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं आहे या प्रकल्पाला त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि कुठल्याही प्रकारचे जे काही हवं असेल, अधिकची जागा असेल, पाणी असेल, जे काही हवं असेल ते इथे मिळेल. हे आशीष सिंग आणि जे आहेत त्यांना मला सांगायचं और भी कुछ ला सकते हैं आप जरूर लाइए. अगर जगह चाहिए, पानी चाहिए, इलेक्ट्रिसिटी चाहिए, स्किल लेबर चाहिए, आपको सब यहाँ मौजूद है. और एक अच्छे खासे जो है विकास अभिमुख जो हमारे मुख्यमंत्री यहाँ बैठा है, तो कोई जो है आपको प्रॉब्लम नहीं आना है आपको. तो फिर से एक बार जो है मैं फिर सबका जो धन्यवाद देता हूँ. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.